गर्भगृह इथे तरंग ठेवण्यासाठी व्यवस्था दिसते, सप्ततरंग, पण तरंग इथे ठेवलेले नाही। पण त्या म्हणजे तरंग ज्या काठ्यांवर लावली जातात त्या वैशिष्ट्यपूर्ण काठ्या इथे आपल्याला दिसत आहेत। सातेरी देवीची मूर्ती, आणि तिच्या मागे असलेलं हे भलं मोठं वारूळ, ते आपण दुसऱ्या डायरेक्शननी बघू म्हणजे बघता येईल, व्यवस्थित दाखवता येईल। असं मानलं जातं की हे वारूळ निर्माण झाल्यानंतर त्यातून सातेरी देवी प्रकट झाली आणि त्याच्यानंतर इथे हे मंदिर साकारण्यात आलं। मंदिराच्या बाजूला ही काही ग्रामदैवत आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबरीत इथे वारूळ आहेत आणि ही वारूळ कायम इथे उत्पन्न होत असतात, कधी कधी नष्ट पण होतात, पण पुन्हा नवीन येतात। हे मेन वारूळ निळ्या रंगाचं हे दिसतं, कारण इथे उत्सवामध्ये या वारुळामध्ये भाताची पेज आणि नीळ असं इथे टाकलं जातं आणि हे वारूळ बनवण्यात येतं। जवळजवळ 15 फूट उंच असं हे वारूळ आहे, छताच्याही वरती गेलेलं आहे। भलं मोठं वारूळ आहे। त्या वारुळाची उंची जरी आता वाढत नसली तरी वारुळाचा जो आकार आहे तो कायम बदलत असतो असं सांगितलं जातं। पण इथे आश्चर्य म्हणजे कुठल्याही प्रकारचे मुंग्या किंवा त्या प्रकारचे कुठलेही प्राणी आपल्याला इथे दिसत नाही की जे वारूळ बनवतात। असंच एक वारूळ मी आडिवऱ्याला दाखवलं होतं। आडिवऱ्याची जी महाकाली मंदिर आहे त्याच्या मागे एक शंकराचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये असंच एक वारूळ आहे आणि ते वारूळ साधारणतः 100 वर्ष जुनं आहे।